तुम्हाला पोट दुखायला पाहिजे, कपडे फाडायला पाहिजे. अरे जाऊ दे, ಹೊರಗೆ ಇರುವಂತ ಒಂದು ದೇವರ ಆತ್ಮ कारण आमच्या अंतकरणामध्ये एक देवाचा आत्मा आहे. ಯಾವಾಗ ನಮ್ಮ ಬಲ ಕುಂದಿ ಏನು ಇಲ್ಲದ ಹೋಗುತ್ತದೋ, जेव्हा आमच्या सामर्थ्य काही नाही असं वाटाने चालतात, त्या वेळामध्ये ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಹೊರಗಡೆ ಬರುತ್ತೆ. देवाचं सामर्थ्य बाहेर उघडून येते. हालेलुया. हालेलुया. ದೇವರ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಹೊರಗಡೆ ಬರಬೇಕಂದ್ರೆ देवाचं सामर्थ्य बाहेर यायची गरज म्हणजे ಅಕ್ಕಿ ಇಲ್ಲಾದ್ರೂ ಸ್ತೋತ್ರ, अरे घरामध्ये तांदूळ नाही तर धन्यवाद, ಬಟ್ಟೆ ಇಲ್ಲಾದ್ರೂ ಸ್ತೋತ್ರ, कपडे नाही सुद्धा धन्यवाद, ನೀರು ಸಿಕ್ಕಿದ್ರು ಸ್ತೋತ್ರ. आज पाणी सुद्धा नाही काय धन्यवाद. ಹೇಳಕ್ಕೆ ನಿನ್ನ ಹೊರಗಡೆ ಇರುವಂತ ದೇವರು ಹೊರಗಡೆ ಬರ್ತಾನೆ. तुम्ही आता ದೇವರು ಹೊರಗಡೆ ಬರ್ತಾನೆ. तुम्ही असं म्हणत राहताना तुमच्यामध्ये असलेल्या देवाच्या कृती बाहेर तुमच्यामुळे बाहेर येते. ಆಮೆನ್. आमेन. ನಮ್ಮ ಒಳಗಡೆ ಒಂದು ಸಿಂಹ ಇರುತ್ತದೆ. आमच्या अंतःकरणामध्ये एक सिंह आहे, ಅದು ಮಲ್ಕೊಳ್ಳುವುದಿಲ್ಲ. ते झोपत नाही. ನಾವು ಮಲ್ಕೊಳ್ಳಕ್ಕೆ ಬಿಡಬಾರದು. आम्ही ते सिंह झोपण्यासाठी निजण्यासाठी त्याला परवानगी देऊ नये. ಸಿಂಹನ ಎತ್ತೆ ಹೊರಗಡೆ ಧರಿಸಬೇಕು. सिंहाला रोज आणि रोज हे झोपू नका, उठ 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 आणि पाय पडायला पाहिजे. हालेलುಯಾ. हालेलुया. ಸಿಂಹಗೆ ಏನ್ ಕೊಡಬೇಕು? सिंहाला काय पाहिजे? ಹೋಗಿ ಹಾಲ್ ಬಾಟ್ಲು ಕೊಡಬೇಡ ಬಾಯಲ್ಲಿ. सिंहाला जाऊन या दूध पिया असं म्हणू नये. ಮನುಷ್ಯರ ಕೈಯಲ್ಲದು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಗದ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ते माणसाच्या हाताकडून अशक्य गोष्टी तेच करायला पाहिजे. ಆವಾಗ ಒಳಗಡೆ ಇರುವ ಸಿಂಹನ ಗರ್ಜಿಸಿದೆ. तेव्हा माणसाच्या अंतःकरणामध्ये असलेल्या सिंह गाजर करतात. ಆಮೆನ್. आमेन. हालेलुया. हालेलुया.